कसं काय मंडळी, काल थोडा भात शिल्लक राहिला, आज आपण बनवू परातलेला भात. घ्या एक मस्तपैकी कांदा, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे, त्याच्यानंतरनं घ्या आपली जिरी, हळद, मोहरी, थोडंसं मीठ. चांगलं हे मिक्स करायचं आहे आपल्याला बरं का. 4 वाट्या कशा मस्तपैकी दिसतात. त्यानंतरनं तेल लागलं आपल्याला बरं का. तेल नंतरनं घ्या कोथिंबीर आणि थोडी मिरची. पहिला कांदा कापाय इकडून तिकडून, या कापमधनं काट टारपाळ. घेत त्याचं बी टारपाळ काढून आणि मस्तपैकी चिरायचा. कसा कांदा घ्यायचा आणि कट 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 कट, इकडून बी कट कट कट, इकडून बी कट 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 कट. मस्तपैकी कांदा चिरून घ्यायचा बरं का. घे दुसरी बी कांद्याची फोड, घे ती बी कापून मस्तपैकी बरं का. हां, घे कट 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 कट, एक घे कट 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 कट, घे इकडून आता कट 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 कट. मस्तपैकी आपला कांदा आता बारीक झाला आहे बरं का. कांदा आपल्याला लागणार आहे. कांदा घ्या मस्तपैकी कापून आणि आता पुढे घ्या मस्तपैकी मिरची. लय मोठ्या कापा मिरच्या बरं का, नाहीतर बारीक कापल्या की असाच झणका लागेल. त्यामुळे मी तर मोठ्याच ठेवतो. सगळ्या मिरच्या कापून घेऊ. तुम्हाला मिरच्या खायला आवडत असतील तर मग बारीक कापल्या तरी चालतील बरं का. मी तर मोठ्या कापून घेतल्या. मिरच्या कापून झाल्या की आपण मस्तपैकी गॅस पेटून घेऊ. गॅस पेटवला रे पेटवला, त्यात आपल्याला टाकायचं आहे आपलं तेल. तेल टाकून घ्या आणि आता थोडं गरम होऊ द्या. तेल गरम झाल्याशिवाय मजा नाही बरं का. पहिल्यांदा आपण घेऊयात आता शेंगदाणे. शेंगदाणे टाकायचे आणि मस्तपैकी तेलात भाजून घ्यायचे. चांगले लाल पडस्तवर दानादन दानादन दानादन. शेंगदाण्यानंतरनं शेवट टाकायच्यात परत आपल्याला बरं का. त्यामुळे चांगले भाजून घ्या आणि मग एका वाटीत त्याला काढून बाजूला ठेवून द्या. त्याचा वापर आपल्याला डायरेक्ट शेवट करायचा आहे. आपले शेंगदाणे लाल पडले आणि घे वाटीत ठेव बाजूला. सगळे शेंगदाणे काढून घ्या व्यवस्थित. शेंगदाणे काढून झाले की घ्या आपली मोहरी, त्यानंतरनं घ्या आपली जिरी, त्याच्यानंतरनं कढीपत्ता आहे तडताड 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 तडताड. कढीपत्ता झाला की आपल्या घ्या मिरच्या. मिरच्या टाकून झाल्या की त्याला चांगलं मिक्स करून घ्या. सगळं चांगलं त्याला तडताड 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 तड आवाज मारत होऊन द्या. टाकून घ्या कांदा. कांदा टाकला की सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं बरं का. चांगलं मिक्स करून घ्या त्याला. इकडून तिकडं तिकडून इकडं कांदा थोडासा रंग बदलस्तवर त्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. अजून अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगल्यापैकी आता मिक्स झालं आहे आपलं. आता घ्या हळद. हळद घ्या टाकून. त्याच्यानंतर ना आता चांगलं मिक्स करून घ्या त्याला. कसा रंगबिरंग चढला आहे हळदीचा. चांगलं पिवळसर दिसायला लागलंय. त्याच्यानंतर मीठ घ्या चवीनुसार. मीठ एकदम महत्त्वाचं आहे. परत त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. झालं का चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. आता घ्या आपला भात. कालचा राहिलेला भात मस्त त्यात टाकून घ्या. वाया अजिबात घालवायचा नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. मस्तपैकी त्याला आता मिक्स करून घ्यायचं. हळूहळू भाताला पिवळा रंग चढत जाईल बघा. भातामध्ये मोठे काय त्याचे गठुळे झाले असतील तर पहिले ते फोडून घ्यायचं. चांगलं त्याला मिक्स करायचं. आता हळूहळू बघा कसा पिवळा रंग चढतोय त्याला छानपैकी. फोडून घे भाताचं असं जरा. मग खाताना टेन्शन नाही. तोपर्यंत आपण मस्तपैकी आपली कोथिंबीर चिरून घेऊ.
हे काप 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 चांगली बारीक करून घ्यायची. हां, शो पीस आहे आपला, शो पीस यो कोथिंबीर म्हणजे. त्याच्याशिवाय शोभा आहे का कुठल्या डिशला. लिंबू पण घ्या चवीनुसार, कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही. घे बिया काढून पिळ मस्तपैकी लिंबू द्यात. लिंबू असा बी पिळू शकता, नंतर सेपरेट घेऊन बी पिळू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार. मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्या. आता घ्या आपली कोथिंबीर टाकून त्याच्यात मस्तपैकी टाकायची आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. टेक्स्चर कसं यायला लागलं एकदम छान. चांगलं मिक्स करून घ्या. नक्की ट्राय करा घरी बनवायला, सुट्टी नका देऊ. शेंगदाणे टाकून घ्यायचे पटकन. शेंगदाणे पण त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचे. दनादन खायचं आणि सुट्टी नाही द्यायची अजिबात. आता घ्या आपली निळी निळी प्लेट. घे छानपैकी खाऊयात आता. अजून टाक. काय दिसतंय लागा छान. चला आता खाऊयात. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसा बनलाय तुमच्या घरी भात परतलेला. वाया नाही घालवायचा भात बरं का. अजून रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कोणाच्या घरी भात शिल्लक राहत असेल तर त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर करा.